ही गोष्ट आहे बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत असतानाची। त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामानिमित्त जायचे होते, पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेबांनी धारवाडच्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले। ते वराळे काका धारवाडमध्ये लहान मुलांचे वसतिगृह चालवत असत। त्या वसतिगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत। एकदा अचानक 2 दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही, म्हणून रमाई वराळे काका यांना विचारते, 2 दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत? खेळायला आवारात का आली नाही? त्यावेळी वराळे म्हणाले, ती लहान मुले 2 दिवसापासून उपाशी आहेत, कारण वसतिगृहाला जे अन्नधान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही, ते मिळायला अजून 3 दिवस लागतील। अजून 3 दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत। वराळे अगदी कंठ दाटून रमाईला हे सर्व सांगत होते। त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोलीमध्ये जातात आणि रडत बसतात आणि कपाटातला सोने ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देऊन म्हणाल्या, तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहाण ठेवून ह्या लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या। मी अजून 3 दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत। त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेऊन जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेऊन येतात आणि लहान मुले त्यावेळी पोट भरून जेवण करतात, खूप आनंदी राहतात। हे पाहून रमाई खूप आनंदी होते, तिचा आनंद गगनात मावत नव्हता। मग त्यावेळी ही सगळी लहान मुले रमाबाई यांना रमाई म्हणून बोलायला लागतात आणि त्या क्षणापासून रमाबाई ही माता रमाई झाली आणि ती सगळ्यांची आई झाली, 9 कोटी जणांची माय झाली। विकली रमाईन बांगडी सोन्याची